गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली होती, पण सकाळी हे पार्सल आलेलं होतं. एक माझं किचन क्लीनर ऑर्डर केलं होतं मी. मध्ये Meeshoवरती सेल सुरू होता, त्याच्यामुळे हे ऑर्डर केलं होतं. आता याचा रिझल्ट कसा आहे बघितला नाही अजून, वापरून बघावं लागेल कसं आहे. पण मी खूप जाहिरात वगैरे बघितली होती, तर मग घेतलं ते. त्याच्यानंतर ना दुपारच्या वेळेला आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो होतो. म्हणजे आता सध्या बाहेर जाणं येणं चालूच होतं, कारण माझे वडील ॲडमिट आहे दवाखान्यात. त्यांचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे, त्याच्यामुळं मग सारखंच चालूच होतं आणि मी नाशिकलाच असते, त्याच्यामुळं मग भेटायला जात होते. भेटायला वगैरे गेलो, तिथं थोडा वेळ थांबलो, बसलो. संध्याकाळ झालेली होती. रात्रीच्या वेळेला घरी आलो. यांनी पिझ्झा बेस आणून ठेवलेले होते घरी. मग मुलांना पिझ्झा खायचा होता. मग सगळी तयारी घरीच केली पिझ्झ्याची. पिझ्झा बेस आणला, मसाले वगैरे आणले आणि चीज वगैरे आणलं आणि बाकी आपला असा पिझ्झा घरीच बनवला. आता ह्याच पिझ्झ्याला बाहेर ₹100-150 लागतात, पण आपला एकदम म्हणजे आपण जेव्हा घरी सामान आणून करतो ना, तेव्हा खूप जास्त परवडत होतो. तेवढ्या पैशामध्ये आपले 3 ते 4 पिझ्झे घरीच तयार होतात. जास्त काही नव्हतं आणलं, फक्त पिझ्झा सॉस आणलेला होता आणि टोमॅटो केचप एकत्र केला आणि चिली फ्लेक्स आणला होता आणि भाज्या वगैरे कापून टाकल्या. ते सॉस वगैरे लावले आणि चीज टाकलं वरून आणि मस्त याला 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर कुक करून घेतलं आणि त्याच्यानंतर पिझ्झा वगैरे खाल्ला मुलांनी. पण मग रात्रीच्या जेवणामध्ये ही मोदकाची भाजी आणि भाकरी आणि भात असं केलं होतं.